अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार का याचा फैसला काही वेळामध्ये होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यालयामध्ये जी आहे ती काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। या बैठकीला जर आपण पाहाल तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर असतील, त्यानंतर खासदार बळवंत वानखेडे आहेत, त्यानंतर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सह काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची संपूर्ण बैठक मानली जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसच्या वतीने जो आहे तो पाठिंबा दिला जाणार आहे। त्याचे जवळपास 3 ते 4 वेळा मात्र बैठका झाला, मात्र अजूनही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर अवघे 48 तास जर आपण पाहिले तर या संपूर्ण निवडणुकीला राहिलेले आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस पाठिंबा देणार का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख जे आहेत ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। ते जर निवडणूक लढवण्यावर ठाम असतील तर मग वंचितला पाठिंबा काँग्रेस देणार का हा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्ताने सुरू झालेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी काँग्रेसचे संपूर्ण जिल्ह्यातले वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले असून आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बैठकीला सुरुवात होणार आहे आणि काही वेळातच काँग्रेसचा निर्णय जो आहे तो पुढे येणार आहे। वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस पाठिंबा देणार का हे समोर येणार आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।